उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने 2 दिवसीय ग्रंथ उत्सवाचं आयोजन नाशिकच्या सावाणा औरंगाबादकर सभागृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालं। या उद्घाटनाप्रसंगी मनपा उपायुक्त रमेश चिकाळे हे व्यासपीठावर बोलत होते। यावेळी मराठी भाषा प्रगत व अधिक प्रसिद्ध व्हावी यासाठी प्रत्येकाने मराठी भाषेची आपल्या दिनचर्येत अधिकाधिक वापर करून तिची व्याप्ती वाढवावी। ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथोत्सवाचं आयोजन शासन स्तरावर, जिल्हा तालुका स्तरावर करण्यात यावं अशी माहिती दिली। सावाणाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके यांनी जिल्ह्यातील सर्व वाचनालयांनी एकत्र येऊन ग्रंथ, ग्रंथालय व वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे। मराठी भाषेचा गौरव तिच्या घरातच झाला पाहिजे, स्थानिक पातळीवर व्यक्त होताना मराठीतूनच व्हावं। सावाणाचे सचिव जातेगावकर यांनी यावेळी भाषेचा वापर जास्तीत जास्त करावा अशी माहिती दिली। व्यासपीठावर महसूल उपायुक्त रमेश चिकाळे, सावाणाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके, माहिती कार्यालयाचे उपसंचालक ज्ञानोबा इगवे, सचिव जातेगावकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे, अविनाश येवले, कार्याध्यक्ष बगदेव, प्रमुख सचिव देवदत्त जोशी, वसंतराव खैरनार, अजय शहा आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी जलज शर्मा, उपायुक्त रमेश चिकाळे यांनी पुष्पहार अर्पण करून झाली। अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला। अक्षरबाग, बालसाहित्य, सामाजिक माध्यमे व वाचन संस्कृती मेळावा, विद्यार्थी परिसंवाद, ग्रंथ प्रदर्शन, विक्री, साहित्यिकांशी गप्पा, शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवचरित्रापासून आपण काय शिकावे हे व्याख्यान दिलं। विवा शिरवाडकर यांच्या कविता व साहित्यावर महावृक्ष कार्यक्रम, पोवाडा स्पर्धा, नाट्य छटा स्पर्धा, बालनाट्य कवी संमेलन, वाचन संस्कृती व्याख्यान आदी कार्यक्रम सादर झाले। यावेळी जिल्ह्यातील शतायुषी, सावाणा, नाशिक, साधना, घोटी, लोकमान्य स्मारक, त्र्यंबकेश्वर, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य नांदगाव, सार्वजनिक वाचनालय मनमाड, माणकेश्वर, निफाड, सार्वजनिक वाचनालय येवला, पभा काकाणी मालेगाव, सार्वजनिक वाचनालय येवला, खुटाडे मोफत वाचनालय नामपूर या शतायुषी सार्वजनिक वाचनालयांचा सन्मान करण्यात आला। ग्रंथोत्सवाचं सूत्रसंचालन कवी राजेंद्र उगले, सौ गीता बागुल तर आभार ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले यांनी मानले। या कार्यक्रमासाठी उपस्थिती नाशिक विभाग व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे अधिकारी श्रीमती मिनल टेबे, रंजना भोये, नागसेन बुकाणे, दिलीप गवळी, अमोल जोशी, नजराणा शेख, बापू शिवदे, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते। त्याचबरोबर माध्यमिक शालेय विद्यार्थी, ग्रंथपाल, सार्वजनिक वाचनालय कार्यकर्ते, ग्रंथपाल दिलीप बोरसे, ग्रंथमित्र राजेश शिरसाट, ग्रंथमित्र शांताराम जाधव, ग्रंथमित्र विनोद खैरनार, बळीराम नाईक, मारुती तांबे, दिलीप तांबे, ग्रंथपाल बाबासाहेब शेटे, विजय जाधव, श्याम गव्हाणे, कापसे महाराज, ग्रंथपाल रावसाहेब वाळके, बाजीराव खैरे, संगीता चव्हाण, अर्चना मोरे, काजल काळे, गणपत जगताप, ग्रंथपाल चिंतामण उगलमुगले, शिवाजी बर्वे, बाबासाहेब कोल्हे, सावित्री सूर्यवंशी, गौरी कासार, सचिन हांडे, लक्ष्मण धोत्रे, संजय रत्नपारखी, भागवत कुलकर्णी, अनिता नगरकर, योगिनी जोशी, अनामिका वाघ, विद्या डामसे, लता हंडोरे, जितेंद्र मालवीय, पौर्णिमा आंबेकर, मधुकर कोकितकर, सविता बोरसे आदी शेकडो या कार्यक्रमावेळी उपस्थित होते। तामिळनाडू पावे एवढा मोठा प्रोव्हिन्स त्यांच्या ताब्यात आहे आणि पराक्रमाचा इतिहास आहे महाबली शहाजीराजे यांचा। शहाजीराजे महाराष्ट्रात भेटीसाठी येत आहेत, खबर श्रीबाराजांना दिली आहे। पुत्राला आनंद झाला, आबासाहेब येत आहेत एवढ्या महिन्यानंतर, विलक्षण आनंद। वडील भेटणार, भेट होणार आणि ती भेट दुर्दैवानं शेवटची ठरली, नियतीने शेवटची ठरवली। 1662 महाराष्ट्राचा आराध्य दैवत खंडोबा त्या जेजुरीला भेट झाली। आता ते शिल्प कोरलेले आहेत, जेजुरीला महाराज तयारीत आहेत। मी आजच्या मुद्दामेंनी शब्द वापरतोय, आजच्या तरुणाला तो विषय कळला पाहिजे। जागतिक मराठी दिनानिमित्त व्याख्यान ठेवलं असेल तरीही काय होतं की इंग्रजीचं ऍज इट इज मराठीकरण केलं काही शब्दांना तर कठीणच जातं। मराठी थोडे थोडे रंगू मराठीत,
मराठी लागावी गोड ज्ञानेश्वर असे चक्रधर शब्द खरी. मराठी मैतर पट्टा व पाकडा राकट रांगडा जरी म्हणे. ही कविता मला आठवली एवढ्या करता की आपल्या दररोजच्या जगण्यामध्ये किती फरक पडला हे आपल्यापैकी अनेक लोकांच्या घरी जी लहान मुलं आहेत त्या मुलांकडे बघितल्यानंतर आपल्याला सहजपणाने लक्षात येईल. काही महिन्यांपूर्वी मी माझ्या नातेवाईकांकडे गेलो होतो आणि तिथल्या एका लहान मुलाला म्हटलं की ते तांबडा रंगाचं फुल दिसतंय ना तेवढं घेऊन ये. त्यांनी चंबू सारखा चेहरा केला आणि मला विचारलं तांबडा म्हणजे काय. इंग्लिश मिडियमला जाणारा मुलगा होता, त्याला तांबडा शब्द माहिती नव्हता, त्याला रेड सांगावा लागला. पिंक. जोपोळे सर वेळोवेळी आमच्या कार्यालयाजवळच आहेत, मधून मधून ते आम्हाला फीडबॅक देत असतात. आज त्यांनी एक प्रदर्शन भरवलं त्याबद्दल मी त्यांचाही आभारी. मधून मधून खरं म्हणजे आपण असे कार्यक्रम घेणं आवश्यक आहे. जरी आज मराठी राजभाषा दिन वर्षातून आपण करतो, परंतु तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी बोलून हा कार्यक्रम घेणं अत्यंत आवश्यक आहे. आज या ठिकाणी सार्वजनिक वाचनालय ही संस्था खरं तर नाशिकचं एक सांस्कृतिक वैभव आहे. मी गेल्या 30 वर्षापासून या संस्थेची अटॅच आहे. काही नाही तरी निवडणुकीला आमचा पसा सायकेडकर सभागृह लागलं का आम्ही विलास औरंगाबादकर साहेब असतील किंवा झेंडे अण्णा असतील, फडके सर असतील, यांना कायम त्रास दिलेला आहे. ही संस्था जे पदाधिकारी म्हणजे नाशिकच्या सांस्कृतिक ठेवा आहे. मध्ये अक्षर बाल साहित्य मेळावा येथे संपन्न होणार असून यात विद्यार्थी परिसंवाद, साहित्यिकांशी गप्पा, पोवाडा व नाट्य बाल क्षेत्र स्पर्धा तसेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम प्रामुख्याने या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर जे नाशिक जिल्ह्यातील 11 शतयशी ग्रंथालये आहेत जी या ठिकाणी उत्तम प्रकारे सेवा 100 वर्षापासून वाचकांना देत आहेत, त्यांचाही आपण यथोचित सन्मान या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर उद्या 28 तारखेला सकाळी 10:30 ते 12 या वेळेत सामाजिक माध्यमे व वाचन संस्कृती या विषयावर डॉक्टर BG शेखर पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये नरेश महाजन, प्राचार्य दिलीप पवार सर, श्रीमती सुवर्ण देशमुख मॅडम आणि शैलेश पाटोळे सर यांचा प्रमुख सहभाग असणार आहे. त्याचबरोबर उद्या दुपारी 12 ते 1:30 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवव्याख्याते माननीय डॉक्टर शिवरत्न शेटे सर यांचं शिवचरित्रापासून आपण काय शिकावे या व्याख्यानाचे आयोजन आपण केलेले आहे. तसेच दुपारी 2:30 आणि त्यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ या सर्वांचे मनापासून आभार मानतो. या सर्व प्रसिद्धी कामासाठी प्रतिनिधी जे आलेले आहेत वृत्तपत्रांचे आणि मीडियाचे, त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रम संपन्न झाला असेल. माझी एक विनंती, बऱ्याच मुलांना पुस्तकं वाचायची असतात पण त्यांना पुस्तकं उपलब्ध होत नाही, तर तसं पुस्तकं उपलब्ध त्यांना व्हावी. आणि मला अजून एक म्हणायचं की दर्शन आता म्हटला की आपण सोशल मीडियावर ई-बुक्सच्या माध्यमातून आपण पुस्तकं वाचतो. आपण ई-बुक्सच्या माध्यमातून पुस्तकं वाचतो, पण पुस्तक वाचता वाचता एखादी नोटिफिकेशन आली इंस्टाग्रामवरनं तर आपण त्याच्या ई-बुक्स 1 तास वाचणार असतो आणि रील्स 5 सेकंदाची असते, पण ती रील्स कडे वळतो तर आपण 1 तास रील्स पाहतो आणि वाचन 4 मिनिटं करतो. आणि तो म्हणाला की तोटे देखील आहे सोशल मीडियाची की सतत विवेक बुद्धी ही आपण ठेवून वाचन केलं पाहिजे, परंतु ती सतत विवेक बुद्धीच आज आपल्याला उरली नाही सोशल मीडियामुळे. कारण की आपण जेव्हा सोशल मीडिया पाहतो तेव्हा आपल्या हाय रेडिएशन होतं आणि आपल्या शरीरातून डोपॅमिन रिलीज होता आणि डोपॅमिन रिलीज होणं खरं तर एक चांगली गोष्ट आहे, परंतु तो कोणत्या बाबतीत रिलीज होतोय हे महत्वाचं, हे जास्त महत्वाचं आहे. आपण वाचन करतोय तेव्हा हे डोपॅमिन रिलीज झाले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे, नाशिक.